काल रात्री माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं दीनानाथ मंगेशकरमध्ये रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झालेलं आहे आणि आज त्यांच्यावर भोरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने पाहिलं तर त्यांची अंत्ययात्रेला जे आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. सजवलेल्या रथातून अनंतराव थोपटे यांची ही अंत्ययात्रा सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळी 8 ते 9 दरम्यान त्यांच्या भोरमधील निवासस्थानी शिवप्रेरणा येथे अनंतराव थोपटे यांचं पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता पाहिलं तर त्यांच्या शिवप्रेरणा या निवासस्थानापासून ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत त्या अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणापर्यंत ही संपूर्ण अंत्ययात्रा जी आहे ती काढण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय शोकाकुल वातावरणात हे सर्व त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळतात. भोर विधानसभेचं तब्बल 6 वेळा त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. त्यामुळं खरं तर मोठं राजकीय प्रस्थ म्हणून अनंतराव थोपटे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातलं म्हणून बघितलं जातं आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते घडवलेले आहेत आणि सध्या पाहिलं तर मोठा जनसमुदाय त्यांच्या या अंत्ययात्रेला आलेला पाहायला मिळते आणि शोकाकुल वातावरणात त्यांना या निरोप जो आहे तो देताना आपल्याला कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अमित सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.